श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कधी-कधी आयुष्यात काही प्रश्न असतात. त्यांची उत्तरं सापडत नाहीत कुठेच. मनात गोंधळ असतो, भावनांचा भार असतो आणि एक दिवस आवाज सतत विचारत असतो, आता पुढे काय? त्या क्षणी आपण फक्त बाहेर उत्तर शोधत असतो. पण खरं तर उत्तर नेहमी आपल्या आतच लपलेलं असतं. आणि तेव्हा आपण थांबतो, शांत होतो, तेव्हा ब्रह्मांड आपल्याला संकेत देतात. आजचा हा संदेश भूतकाळ, वर्तमान, भविष्याचा आरसा आहे. तू जिथे होतास तो तिथे आहेस आणि तू जिथे जाणार आहेस या 3 टप्प्यांमध्ये तुझ्या आयुष्याचा एक खोल प्रवास लपलेला आहे. एक प्रवास जिथे स्वतःला हसवलंस, पुन्हा शोधलंस आणि आता पूर्णपणे बदलायला तयार आहेस. हा संदेश तुला काही सांगण्यासाठी नाही, तर तुला आठवण करून देण्यासाठी आहे. तू किती मजबूत आहे, तू किती काही सहन केलं आहेस आणि तू अजून किती मोठं होऊ शकशील म्हणून. हा संदेश ऐकताना मन शांत ठेवा आणि काही शब्द तुला जाणवतात ते मनापासून स्वीकारा. कारण कधी-कधी शब्द फक्त शब्द नसतात, ते ब्रह्मांडाचे संकेत असतात. तुमच्या भूतकाळात एक असा काळ होता जिथे तुम्ही उभे होता वळणावर. एका हातात स्वप्न आणि दुसऱ्या हातात भीती. तुम्हाला पुढे जायचं होतं, पण काहीतरी मागे खेचत होतं. त्या काळात तुझ्या आयुष्यात खूप संधी होत्या, पण तुझ्या मनात स्पष्टता नव्हती. विचार करत होता, हे करावं का ते करावं, की थांबावं? आणि हाच विचार तुला अडवत होता. आतली अस्वस्थता खूप मजबूत होता, पण आतून थोडा घाबरलेलं मन होतं. तुला माहीत होतं, मी काहीतरी मोठं करू शकतो, पण विश्वास पूर्णपणे तयार नव्हता. त्यावेळेस तुझ्यावर एक अदृश्य शक्ती काम करत होती. कधी तुला थांबवलं, कधी तुला पुढे नेलं. कारण तुला लगेच सगळं मिळालं असतं, तर त्या गोष्टीचं मूल्य समजलं नसतं. काय शिकायला मिळालं, त्या भूतकाळाने तुला शिकवलं. निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे, स्वतःवर विश्वास ठेवणं किती गरजेचं आहे आणि प्रत्येक संधी पकडणं का आवश्यक आहे. तू कधी-कधी विचार करतो, मी त्यावेळी वेगळा निर्णय घेतला असता तर. पण ब्रह्मांडाचा संकेत, तू जिथे आहेस ते सगळं योग्य आहे. तुझ्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा आल्या, कारण तुला आधी तयार केलं जात होतं. तुला अजून मजबूत केलं जात होतं. भूतकाळात तू थांबला, पण आता तुला थांबायचं नाही. त्यावेळचा संकोच आता तुझी ताकद बनते. तुझं मन त्यावेळेस गोंधळलेलं होतं, पण आज तू खूप काही शिकलेला आहे. त्या प्रत्येक क्षणाने तुला तयार केलं आहे. तू हरलेला नव्हता. तू तयार होत होता. हा काळ तुझ्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्पा आहे. तू आता त्या अवस्थेत आहेस जिथे तुला तुझं आयुष्य स्वतःच्या हातात घ्यावं लागणार आहे. आता ब्रह्मांडाचा संकेत आहे. तू खूप दिवस भावनांमध्ये वाहत गेला. लोकांच्या वागण्याने, परिस्थितीने. पण आता स्वतःचा राजा किंवा राणी बनायचं आहे. आतली शक्ती जागी होते. तुझ्यात एक जबरदस्त ताकद आहे, जी तू अजून पूर्णपणे वापरली नाही. हा काळ आहे निर्णय घेण्याचा, सीमारेषा ठरवण्याचा आणि स्वतःला प्राधान्य देण्याचा. एक कठोर पण आवश्यक सत्य, तुझ्या आयुष्यात काही लोक तुला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते किंवा तूच कुणाच्या प्रभावाखाली जगत होता. पण आता ब्रह्मांडाचा संकेत, आता पुरे झालं. आता तुझ्या आयुष्यात एक अशी ऊर्जा सक्रिय झाली आहे, जी तुला मजबूत बनवत आहे. कधी-कधी तुला वाटेल, मी इतका कठोर का होत आहे? पण हे कठोरपण नाही, ही तुझी स्वतःला वाचवण्याची ताकद आहे. तुला आता शिकायचं आहे, भावना आणि बुद्धी याचं संतुलन, प्रेम आणि स्वाभिमान याचं संतुलन. कारण फक्त प्रेमाने आयुष्य चालत नाही आणि फक्त कठोरपणाने नाती टिकत नाहीत. हा काळ तुला शिकवत आहे, नेतृत्व कसं घ्यायचं. तू आता फॉलोवर नाहीस,
तू आता लीडर बनतो आहे. तुझ्या आयुष्यात जी अडचण आली ती तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला घडवण्यासाठी होती. तुला आतून राजा किंवा राणी बनवण्यासाठी होती. आता काय करायचं? स्वतःवर विश्वास ठेव. निर्णय घेण्याची भीती सोड. तुम्ही आता पूर्वीसारखे नाही. तुमच्यामध्ये आता स्थिरता आहे. आता शक्ती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आता स्वतःच्या आयुष्याचा निर्माता बनत आहे. जर हा संदेश तुम्हाला जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता तुमच्या आयुष्यात एक असा काळ येतोय जिथे तुम्ही पूर्णपणे बदललेले असाल. भावनांनी वाहून जाणारे नसाल. आता स्पष्ट, ठाम आणि निर्भय होणार आहात. ब्रह्मांडाचा संकेत. भविष्यात ब्रह्मांड तुम्हाला एक विशेष देणगी देते. सत्य ओळखण्याची क्षमता. आता तुम्हाला कोण खरे आणि कोण खोटे हे सहज समजायला लागेल. कोण तुमच्यासाठी योग्य आणि कोण फक्त वेळ वाया घालवते. ही मनाची स्पष्टता. तुम्ही आता भावनांवर नाही तर बुद्धी आणि अनुभवावर निर्णय घेणार आहात. तुमचं मन आता इतकं मजबूत होईल की कोणाच्याही शब्दांनी तुम्ही तुटणार नाहीत. पूर्वी तुम्ही खूप सहन केलंत, खूप वेळा गप्प बसलात, पण आता तुम्ही शांत राहाल, पण चुकीचं कधीच सहन करणार नाही. तुमची एक अशी जागृती येते तिथे तुम्हाला सगळं आधीच जाणवेल. कोण काय विचार करतंय, कोण कसं वागणार आहे, तुम्हाला आधीच समजेल. ही एक साधी गोष्ट नाही, ही आत्मजागृतीची शक्ती आहे. पण एक सत्य, हा बदल तुला थोडासा एकटं करेल, कारण तुम्हाला आता सगळ्यांसोबत जुळवून घेणार नाही. तुम्ही फक्त त्या लोकांना ठेवाल जे खरंच तुमच्या ऊर्जा आणि मनाशी जुळतात. तुमच्या आयुष्यात आता कट होणार आहे. खोट्या नात्यांचा, खोट्या अपेक्षांचा आणि खोट्या लोकांचा. पण हे सगळं निघून गेल्यावर तुमच्या आयुष्यात खरं आणि शांत काहीतरी येईल. स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. कोणाच्याही शब्दावर लगेच विश्वास ठेवू नका. शांत राहा, पण दुर्बल नाही. तुम्ही प्रेम कराल, पण स्वतःला हरवून नाही. तुम्ही आता नातं टिकवाल, पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. लोक तुम्हाला पाहतील आणि म्हणतील, हा आधीसारखा नव्हता. तुम्ही आता तुटलेले नाहीत. आता जागे झालेले आहात. भक्तांनो, आता थोडा वेळ शांत बसा. आता जे काही ऐकलत तुम्ही, ते फक्त शब्द नव्हते. ते तुमच्या आयुष्याचा एक आरसा होता. तुमच्या भूतकाळाने तुम्हाला घडवलं. तुमच्या वर्तमानाने तुम्हाला मजबूत केलं आणि तुमचं भविष्य तुम्हाला एक नवीन ओळख देण्यासाठी तयार आहे. कदाचित अजूनही काही प्रश्न असतील. कदाचित अजूनही थोडा गोंधळ असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही एकटे नाहीत. जे काही घडतंय ते तुमच्या विरोधात नाही. ते तुम्हाला तयार करत, तुम्हाला उंच नेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गावर आणण्यासाठी कधी-कधी आयुष्य आपल्याला थांबवतं. कारण पुढे काहीतरी खूप मोठं आपली वाट पाहत असतं. जर तुमच्या मनात अजूनही वेदना असेल तर त्याला लपवून ठेवू नका. कारण त्या वेदनेतूनच तुमची नवीन ताकद जन्म घेते आहे. आता खोल श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी तयार आहे पुढे जाण्यासाठी. तयार आहे बदल स्वीकारण्यासाठी. तयार आहे स्वतःचं आयुष्य स्वतः घडवण्यासाठी. कारण तुमची वेळ आता सुरू होते आणि जे काही तुमच्यासाठी आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. विश्व कधीच चुकत नसतं आणि तुमच्यासाठी जे लिहिलं आहे ते तुम्हाला नक्की मिळणार असतं. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर त्याला जपा. कारण कधी-कधी अशाच शब्दांमध्ये आपल्याला आपलं खरं उत्तर सापडतं. भक्तांनो, तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.